महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार आहे। शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे। गुलाबराव पाटील आणि शिरसाट हे बावनकुळेंच्या घरी सध्या दाखल झालेत, तर गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर हे देखील बावनकुळे यांच्या घरी दाखल झाले असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर शपथविधीसाठी शेवटचे 48 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि शपथविधी सोहळा हा मोठ्या धमाक्यात पार पाडायचं महायुतीच्या नेत्यांकडून ठरवलं जातंय। म्हणूनच आता काल आपण पाहिलं असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली होती। आज महायुतीचे सर्व प्रमुख नेते आपल्याला आझाद मैदानाची पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र ही पाहणी करण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संजय शिरसाट, गुलाबराव पाटील हे सर्व नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। यामध्ये सुरुवातीला बैठक होईल या शपथविधी सोहळ्यासंदर्भामध्ये आणि त्यानंतर हे प्रमुख नेते आपल्याला स्वतः आझाद मैदानाची पाहणी करताना पाहायला जाणार आहेत। कारण की हा जो स्टेज आहे हे प्रामुख्याने 3 मुख्य स्टेज असणार आहेत आणि या मैदानामध्ये जवळपास 40,000 नागरिक शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। खूप मोठा शपथविधी सोहळा महायुतीला करायचा आहे, त्यामुळेच नियोजन देखील तितकंच मोठं आहे। त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक नेत्यावरती या शपथविधी सोहळ्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रत्येक नेत्याला नियोजनाचा वेगळा भाग देण्यात आलेला आहे। त्यामुळे आजच आपण पाहिलं असेल तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सर्व प्रमुख नेते थोड्याच वेळामध्ये आझाद मैदानावरती दाखल होतील। त्या ठिकाणी निश्चितच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।